नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी, म्हणजे गवारीच्या ज्या शेंगा येतात त्या शेंगांची भाजी बनवतोय आपण। आता ती भाजी बनवण्यासाठी मी इथं गवार व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतले। गवारीची शेंग जेव्हा आपण साफ करतो तेव्हा त्याच्या ज्या शिरा असतात त्या शिरा पूर्णपणे काढायच्या असतात, कारण ते आपण भाजी खातो, ते भाजी खाताना त्यावेळेस त्या शिरा आपल्या दाताखाली येतात। मग ते शिरा पूर्ण काढायच्या आणि गवारीच्या शेंगांचे असे बारीक बारीक ह्या अशा गवारीच्या शेंगांचे असे बारीक बारीक तुकडे आपण करून घ्यायचे। हे बघा, ही आता गावठी गवार आहे आपली, गावाकडची गवार। ते अशी कुठलीही गवार जरी तुम्ही घेतली, गवारीची शेंग विलायती घ्या किंवा अशी साधी आपली देशी गवार जरी घेतली तरी ती अशी व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे, साफ करून घ्यायची बारीक तुकडे करून। त्याच्यासाठी लागणारे मसाले बघा, हा आपला कांदा लसूण मसाला आहे, हा घरगुती मसाला आहे, लाल मिरची पावडर आहे, शेंगादाण्याचा कूट आहे थोडासा, आणि हे लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे, सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे। आणि त्याच्याबरोबर आणखीन एक मी तुम्हाला गवारीचं दाखवते। आता हे मी लहान मुलांसाठी करते, मुलं गवारीची शेंग खात नाहीत, मग आता त्यांच्यासाठी काय करायचं, तर जेव्हा आपण ही शेंग साफ करतो, ज्यावेळेस आपण ही शेंग साफ करत असतो त्यावेळेस अशा कोवळ्या शेंगा सापडतात आपल्याला गवारीच्या। हे बघा, ही एकदम कोवळी शेंग आहे, ह्याचं फक्त मी देठ आणि हे काढलंय पाठीमागचं, आणि अशी अख्खीच गवार मी ठेवलेली आहे ती। हे बघा, कोवळी गवार आहे त्याच्यामुळे त्याच्या शिरा वगैरे काय आपल्याला अशा खाताना लागत नाहीत, आणि लहान मुलं खूप आवडीने खातात ही शेंग। तर ही शेंग मी तुम्हाला कशी करायची दाखवते आधी लहान मुलांसाठी, आणि मग हे आपण आपल्यासाठी करूया। आता ही शेंग मी कशी करायची ती दाखवते मुलांसाठी। हे बघा मंडळी, कढई आपली चांगली छान तापलेली। आता मी तेल घेते त्याच्यामध्ये। आता तेलामध्ये मी थोडासा हिंग टाकणार आहे, थोडासा चिमटभर टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आपल्याला, आणि आता हे चांगलं हिंग आणि हळद चांगलं हे झालं तेलामध्ये व्यवस्थित हे झालं, फोडणी बसली की आपण आता ही जी लहान मुलांसाठी मी म्हणलं तुम्हाला मी गवारीची शेंग करते, तर हे बघा, एकदम कोवळे शेंगा आहेत गवारीच्या। त्या शेंगा मी आता ह्या तेलामध्ये छानपैकी अशा तडतडीत खरपूस अशा परतून घेणार आहे मी। हे बघा, छानपैकी अशा आता आपल्याला ह्या शेंगा परतून घ्यायच्यात। म्हणजे कशा करायच्या, आपण कडक जसं फ्राईज कसे करतो आपण बटाट्याचे काप कसे करतो, एकदम कडक असे फ्राईज करतात की नाही मंडळी, त्याच्याप्रमाणे आपण आता हे शेंग एकदम कडक कडक भाजायचे। गॅस कमी करायचा नाही आपल्याला, फास्ट गॅसवरती ही शेंग आपल्याला कडक करून घ्यायची अशी। आता मी मीठ घालणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये। हे बघा, फास्ट गॅसवरती आपल्याला ही शेंग अशी परतवून घ्यायची छानपैकी। हे बघा, आता जर तिखट खाणारी मुलं असतील तर थोडंसं आपण मिरची पावडर टाकली तरी चालते, पण तिखट खाणारी जर मुलं नसतील, अगदी 4 वर्षाची 5 वर्षाची अशी असतील मुलं, तर त्यांच्यासाठी फक्त मीठ घालून ही शेंग परतायची आपल्याला। हे बघा, मीठ घालते मी थोडंसं, मीठ घातलेलं आहे मी त्या गवारीला। काहीच करायचं नाही आपल्याला, गॅस फास्ट ठेवायचा आहे, तेल हळद हिंग घालायचं, आणि ही शेंग अशी, पण त्याला कोवळी शेंग पाहिजे बरं का मंडळी। आपल्या ज्या शेंगा निबर शेंगा असतील, जाड शेंगा असतील तर त्याचं होत नाही व्यवस्थित ते। कोवळी शेंग असेल तर छानपैकी अशी परतली जाते। छान अशी खरपूस भाजून घ्यायची। अशा प्रकारे ही शेंग झाली आपली। आता गॅस बंद करते मी आणि ही काढून घेते मी। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांसाठी गवारीची शेंग तयार आहे खाण्यासाठी। हे बघा कशी कुरकुरीत आवाज येतोय की नाही बघा। बघा, अशा प्रकारे मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आणि चवीला पण छान लागते ही शेंग, आणि मुलं आवडीने खातात सुद्धा। तर तुम्ही एकदा असे कोवळ्या शेंगा तुमच्या शेंगांमध्ये भाजीमध्ये आल्या की अशा प्रकारे तुम्ही कोवळ्या शेंगाची भाजी करून बघा, मुलांना देऊन बघा, खूप छान, आणि मुलं खूप आवडीने खातील। आता आपण दुसऱ्या शेंगांची भाजी करायला घेऊया, ती मी दाखवते तुम्हाला। तर हे बघा मंडळी, आता आपण
गवारीच्या शेंगांची भाजी करणार आहे। इथं आपल्या शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत। आता मगाशी जे मी शेंगा तळल्या होत्या लहान मुलांसाठी त्याचंच तेल थोडंसं शिल्लक आहे। मी आता आणखीन थोडंसं तेल टाकते। आता हे तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली की आपण जिरं टाकणार आहे। हे आपण जिरं टाकलं। आता आपण हळद टाकणार आहे। आता हिंग टाकूया थोडासा। आता हे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे, सुकं खोबरं आणि लसूण हे आपण चांगलं आता असं तेलामध्ये परतवून घेणार आहे। खमंग खरपूस असं ही लसूण खोबरं आपल्याला परतवून घ्यायचं तेलामध्ये। आता हे बघा परतून झाले। आपण आता शेंग टाकणार आहे। तर ही बघा शेंग आपण असं छान आता परतवून घेतो तेलामध्ये। चांगली अशी खरपूस आता ही पण शेंग आपल्याला तेलामध्ये आणि लसूण खोबऱ्यामध्ये परतवून घ्यायची। अशी परतवून घेतली म्हणजे लवकर शिजते भाजी, ही वेळ लागत नाही भाजी शिजायला। थोडंसं मीठ टाकतोय आपण चवीनुसार। अशा प्रकारे आता ही परतवून झाली भाजी आपली। आपण टाकतोय आता कांदा लसूण मसाला। आपली शेंग आता परतून झालेली आहे मसाला टाकून। आपण कांदा लसूण मसाला टाकून शेंग परतलेली। आता आपण हा जो आहे मसाला, हा घरगुती मसाला आणि लाल मिरची पावडर आहे ते टाकणार आहे। ह्या पद्धतीने शेंग एकदा करून बघा, खूप छान होते बरं का। दाण्याचा कूट, ज्यांना शेंगा दाण्याचा कूट आवडत नसेल त्यांनी तीळकूट टाकला तरी चालेल। आता थोडंसं पाणी टाकणार आहे आपण आणि शेंग थोडी शिजून देणार आहे। आणि उकळी आली शेंगेला की मग आपण शेंगा दाण्याचा कूट टाकणार आहे। आपण आता शेंगामध्ये पाणी टाकलेलं आहे, आपल्याला शेंग शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी उकळलं की मी शेंगा दाण्याचा कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये। भाजीला आपल्या उकळी आलेली मंडळी, आता त्याच्यामध्ये मी शेंगादाण्याचा कूट टाकते। गॅस कमी करते। शेंगादाण्याच्या कुटाने ना भाजी अशी मिळून येते, म्हणजे चव पण छान लागते आणि भाजी पण अशी घट्टसर भाजी होते। पण पाणी उकळल्यावर जर शेंगादाण्याचा आपला कूट टाकला ना तर तो गाठी गाठी होत नाहीत शेंगादाण्याच्या। हे बघा आता मी हे झाकण ठेवून भाजी एक 5 ते 7 मिनिट, म्हणजे आपण बघूया शेंग कधीपर्यंत शिजते। 5-7 मिनिटात शिजते ही भाजी, नाही जास्त वेळ लागत। मी आता झाकण ठेवते आणि भाजी शिजायला ठेवते। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण भाजी अशी शिजायला ठेवले, झाकण ठेवले। आता शिजली भाजी की मी दाखवते तुम्हाला। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपली आता भाजी तयार आहे, गवारीची भाजी। छानपैकी ही भाजी झालेली। आता ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते भाजी। एकदा करून बघा अशा पद्धतीने मंडळी। तुम्हाला जर भाजी ही आवडली असेल, रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।